ऋग्वेदिक काळापासून ते उत्तर वैदिक काळापर्यंत समाज आणि अर्थव्यवस्थेतील बदल अधोरेखित करा. ठीक आहे. सो अगेन खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, की नेमकं काय काय झालेलं आहे ऋग्वेदिक काळापासून उत्तर वैदिक काळापर्यंत. नेमकं काय काय झालेलं आहे. सो अगेन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. लोकस काय आहे क्वेश्चनचा? व्हॉट इज द लोकस ऑफ दिस क्वेश्चन? येस. हा, येस. सो ऋग्वेदिक काळामध्ये काय झालं होतं आणि उत्तर वैदिक काळापर्यंत काय झालं होतं, आणि फोकस काय आहे तर समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याच्यातील बदल आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे इंट्रोडक्शन. आता हिस्ट्रीमध्ये किंवा आर्ट अँड कल्चरच्या क्वेश्चन मध्ये जे हे आहे तर इंट्रो आहे, ते तुम्हाला काय करायचं, सिंपल कालखंड लिहिणं अपेक्षित आहे. सो वैदिक काळ जो होता तो किती आहे, इसवी सन पूर्व 1500 ते 600. आता इथे तुम्ही काय करू शकताय, ऋग्वेदिक कालखंड जो आहे त्याला आपण म्हणतो 1500 इसवी सन पूर्व 1500 ते 1000, हा झाला ऋग्वेदिक कालखंड. आणि दुसरा आहे उत्तर वैदिक कालखंड. तर तो मॅडम उत्तर वैदिक कालखंड जो आहे तो किती आहे, इसवी सन पूर्व 1000 ते 500. ओके. सो हा झाला उत्तर वैदिक. सो हा आहे उत्तर वैदिक कालखंड. आता तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की याच्यामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सो सिंपल आहे फार. अशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नॉर्मल सुद्धा लिहू शकता, किंवा जर तुम्हाला आणखी चांगलं रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही असं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. सो समाज व्यवस्थेमध्ये काय काय बदल झालेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय काय बदल झालेले आहेत हे आपल्याला बघायचं इथे. सो इंट्रो मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऋग्वेदिक कालखंड इसवी सन पूर्व 1500 ते 1000, उत्तर वैदिक कालखंड 1000 ते 600. ठीक आहे. आता ऋग्वेदिक समाज जो होता तो प्रामुख्याने धार्मिक आणि आदिवासी प्रकारचा होता, आणि जो उत्तर वैदिक कालखंड आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं लोखंडाचा शोध लागलेला आहे. का आपण उत्तर वैदिक कालखंडात सगळे बदल झाले, तर त्याचं मूळ कारण जे आहे ते एक नवीन धातूचा शोध, तो म्हणजे लोखंड. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बदलल्या. ठीक आहे. सो सामाजिक बदल नेमके काय काय झाले ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बदल झालेला आहे समाजामध्ये, तो म्हणजे आदिवासींपासून हळूहळू प्रादेशिक समाज. म्हणजे पहिल्यांदा आपण, तुम्ही ह्या कन्सेप्ट ऐकल्या असतील, जन. ऋग्वेदिक काळामध्ये जन हे सगळ्यात महत्वाचे होते. जन म्हणजे काय, तर या आदिवासी जमाती ज्या होत्या त्यांच्यामध्ये असणारे जे लोक होते त्यांना जन असं म्हटलं जायचं. या उलट नंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये जनपद. ठीक आहे. जनपद हे महत्वाचे झाले, आणि नंतर त्यांचंच कन्वर्जन नंतरच्या काळामध्ये महाजनपद याच्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. सो जनांपासून जनपद, जनपद ते महाजनपद असा हा ट्रान्झिशन आपल्याला दिसतं. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऋग्वेदिक काळात जो समाज होता तो मुख्यतः जमातींमध्ये विखुरलेला होता. एरिया तुम्हाला माहित पाहिजे, सुरुवातीला फक्त पंजाब आणि हरियाणा, हे जे आजची मॉडर्न पंजाब हरियाणा राज्य आहेत, त्या काळामध्ये याला सप्त सिंधूचा प्रदेश किंवा आर्यावर्त असं म्हटलं जात होतं. सो इथे लक्षात घ्या की हा सगळ्यात महत्वाचा बदल आपल्याला दिसतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, उत्तर वैदिक पूर्व वैदिक काळामध्ये समाजामध्ये महिलांचं स्थान जे होतं ते तुलनेने चांगलं होतं, कारण महिलांना स्वयंवर पद्धत होती. तुम्ही स्वयंवर शब्द ऐकला असेल. ठीक आहे. सो स्वयंवरची पद्धत होती. त्याचप्रमाणे महिलांना शिक्षणाचा अधिकार होता, पुरुषांच्या ऑलमोस्ट समान त्यांना स्थान होतं. इवन फॅमिलीमध्ये सुद्धा, कुटुंब व्यवस्थेमध्ये महिलांना एक रिस्पेक्ट होता. काही इनफॅक्ट तुम्हाला हे माहित पाहिजे, ऋग्वेद जो आहे त्यातल्या काही ऋचा ज्या आहेत, सो ऋग्वेदातल्या काही ऋचा या महिलांनी रचलेल्या आहेत. आणि येस, सो त्या काळामध्ये महिलांना, फिमेल्स ज्या होत्या त्यांना दे वेर अलाउड टू पार्टिसिपेट. सगळ्या प्रकारचं पार्टिसिपेशन त्यांना समाजामध्ये अलाउड होतं. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल म्हणजे राजकीय, सामाजिक, त्याच्यानंतर आर्थिक सुद्धा. लक्षात घ्या की आर्थिक गोष्टींमध्ये सुद्धा महिला या पार्टिसिपेट करू शकत होत्या. देअर वॉज अ प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभागणीचं तत्व होतं. सभा आणि समिती या ज्या राजकीय संघटना होत्या त्याच्यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग होता. सो राजकीय पार्टिसिपेशन आहे.
यज्ञ करू शकत होत्या, फिमेल ज्या होत्या दे वर अलाउड टू परफॉर्म द सॅक्रिफायसेस, यज्ञ करणं सुद्धा त्यांना अलाउड होतं, लक्षात घ्या. ओके, सो हे सगळं आपल्याला दिसतं. हळूहळू काय झालेलं आहे, उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचा जो समाजातला दर्जा आहे तो थोडासा कुठेतरी कमी झाला. कारण काही महत्वाचे जे सोशल एव्हिल्स आहेत, जसं की चाइल्ड मॅरेज, सतीप्रथा फार नंतर आली. सती उत्तर वैदिक काळात आलेली नाहीये, लक्षात घ्या. पण हळूहळू बालविवाहाचे संकेत आपल्याला दिसतात. अजून लगेच असं नाही की बालविवाह डायरेक्ट ऋग्वेदिक काळामध्ये महिलांचं एज ऑफ मॅरेज, विवाहाचं वय आहे 16 ते 20 वर्ष, पण हळूहळू ते 15-12 असं कमी कमी होत गेलं. सो बालविवाहाची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू सुरुवातीच्या काळात ऋग्वेदिक कालखंडामध्ये डेमोक्रेसी होती आणि सभा आणि समित्या ज्या होत्या त्याच्यात महिलांना अलाउड होतं. नंतर मात्र हळूहळू किंग किंवा राजा हे जे पद होतं ते महत्वाचं झालं. सो किंगची जशी पॉवर वाढली तशी महिलांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन कमी झालं. सो हे सगळे सामाजिक बदल आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर कुटुंब व्यवस्थेत सुद्धा काही महत्वाचे बदल झाले. सुरुवातीला संयुक्त किंवा ज्याला आपण एकत्र कुटुंब व्यवस्था म्हणतो तशी होती, आणि जरी पितृसत्ताकच असली तरी सुद्धा महिलांना कुटुंबामध्ये समान स्थान होतं. आता हळूहळू मात्र पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था बळकट होत गेली. तुम्हाला दिसेल की एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे, कुल. ठीक आहे. कुल म्हणजे काय, तर सगळ्या कुटुंबाचं जे एकत्र राहणं आहे त्याला कुल असं म्हटलं जायचं. आणि कुलमध्ये सगळ्यात प्रमुख कोण असणार आहे, फिमेल कॅनॉट रूल, किंवा कुटुंबाचा जो प्रमुख आहे ती महिला असू शकत नव्हती. तर तो जो पुरुष आहे, सगळ्यात वयाने वयस्कर पुरुष, कुलपती नावाची कन्सेप्ट आली आहे उत्तर वैदिक कालखंडात. सो हा एक महत्वाचा बदल आपल्याला दिसतो. पोस्ट वैदिक पिरियड, आणखी एक महत्वाची गोष्ट दिसते आपल्याला, ती म्हणजे वर्णा सिस्टम. सो इनिशियली समाजामध्ये पूर्व वैदिक किंवा ऋग्वेदिक कालखंडात दोन मुख्य वर्ण आपल्याला दिसतात. एक होता आर्य, नाही ते ब्राह्मण क्षत्रिय खूप नंतर आलेलं आहे. सुरुवातीला दोनच वर्ण होते. फर्स्ट वॉज आर्यन्स अँड सेकंड नोन ॲज अ दास और दस्यू. सुरुवातीला दोन वर्ण होते, आर्य आणि दास दस्यू. नंतर मात्र हळूहळू समाजामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था आली, 4 वर्ण निर्माण झाले: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता हे पण लक्षात घ्या की पूर्व वैदिक काळामध्ये ही जी वर्ण व्यवस्था होती ती लिबरल होती किंवा फ्लेक्झिबल होती. एक सिंपल एक्झाम्पल देतो. ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे ज्याच्यामध्ये असं म्हणतोय तो ऋषी की माझ्या फॅमिलीमध्ये 3 लोक आहेत, मी, माझी आई आणि माझे वडील. आता मी ऋग्वेदामध्ये पोएम्स करतोय किंवा प्रेयर्स लिहितोय, म्हणजे मी ब्राह्मण वर्णाचा आहे. जो कोणी ऋग्वेद किंवा वेद लिहिणार आहेत ते ऑब्व्हियसली ब्राह्मण होते. ठीक आहे. त्याच्यानंतर माझे वडील किंगच्या आर्मीमध्ये आहेत, म्हणजे राजाच्या सैन्यात आहेत. सो ते काय आहेत, क्षत्रिय आहेत. आणि माझी आई ही शेतामध्ये काम करते, म्हणजे ती वैश्य आहे. म्हणजे जरी आम्ही एकाच फॅमिलीचे 3 मेंबर असलो तरी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या वर्णाचे आहोत. आता हे उदाहरण तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे. हा 15 मार्कर क्वेश्चन आहे, तर थोडंसं डिटेल लिहिणं अपेक्षित आहे. अगेन इथे लक्षात घ्या की वर्ण व्यवस्था सुरुवातीच्या काळात ही लवचिक होती, फ्लेक्झिबल होती. नंतर हळूहळू मात्र ती ताठर होत गेली. सुरुवातीला वर्ण व्यवस्था ही व्यवसायावर आधारित होती, ऑक्युपेशन बेस्ड वर्ण सिस्टम. बट नंतर तिचं रूपांतर उत्तर वैदिक काळात, तिचं रूपांतर जे आहे ते जन्मावर आधारित वर्ण व्यवस्था. जर तुमचे वडील ब्राह्मण असतील तर तुम्ही ब्राह्मण, तुमचे वडील वैश्य असतील तर तुम्ही वैश्य, ही नंतर ताठरता येत गेलेली आपल्याला दिसते. आणखी एक नवीन व्यवस्था आली आहे, ते म्हणजे गोत्र व्यवस्था. ठीक आहे. गोत्र नावाची एक नवीन कन्सेप्ट आली आणि विवाहाचे जे नियम होते ते आणखी जास्त कडक झाले. सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय तुमच्या सामाजिक बदलांमध्ये. तसंच तुमचे आर्थिक बदल जे आहेत तर ते सुद्धा फार महत्वाचे आहेत. सोप्या शब्दामध्ये सांगतो, इथे ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड. ऋग्वेदिक कालखंडामध्ये पशुपालन सगळ्यात महत्वाचं आहे आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये त्याची जागा कृषीने घेतलेली आहे, शेती.
शेती महत्वाची आहे. आता का असं झालं? हा बदल जो आहे तो का घडलाय ते पण लक्षात घ्या. 5 नवीन फॅक्टर आलेले आहेत ज्याच्यामुळे शेतीची संख्या खूप किंवा शेतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. PCFIR. आता उत्तर जरी तुम्ही मराठीत लिहित असणार आहे तरी हे तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रिक लक्षात ठेवू शकता. फक्त लिहिताना तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायचं आहे. P फॉर पेरेनियल रिव्हर्स. आता नीट समजून घ्या की काय झालेलं आहे. उत्तरवेदिक कालखंडात हे लोक आणखी पूर्वेकडे सरकायला सुरुवात झाली. सुरुवातीला हे फक्त पंजाब हरियाणा पुरतेच मर्यादित होते. आता ते हळूहळू बिहार पर्यंत, यूपी बिहार हा जो एरिया आहे, सुपीक गंगेचा मैदानी प्रदेश जो आहे तो त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. सो पहिला आहे पी फॉर पेरिनियल रिव्हर्स, म्हणजे बारमाही नद्या, गंगा, यमुना आणि त्यांच्या उपनद्या या सगळ्या त्यांना वापरायला मिळाल्या. पाणी लागतं शेतीसाठी. दुसरं आहे क्लायमेट, चांगलं फेवरेबल असं अनुकूल वातावरण किंवा हवामान, हे सुद्धा शेतीसाठी खूप महत्वाचं असतं. तिसरं आहे एफ फॉर फर्टाईल सॉइल, गाळाची सुपीक मृदा. त्याच्यानंतर आय म्हणजेच आयन, लोखंडाचा शोध लागलाय. नवीन नवीन शेतीची अवजारं जी आहेत ती आता लोखंडाची बनलेली आहेत. आणि आर फॉर राईस किंवा पॅडी कल्टिवेशन, भात शेतीला सुरुवात झालेली आहे. आणि या 5 घटकांमुळे शेतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसते. सो हा सगळ्यात महत्वाचा आर्थिक बदल आपल्याला दिसतो. नंतर जे काही बदल, राजकीय बदल असतील, ठीक आहे, किंवा सामाजिक बदल असतील, हे सगळे ह्या गोष्टीमुळे झालेत. आता ऑब्व्हियसली जर शेती वाढली याचा अर्थ तुमचं जे प्राथमिक क्षेत्र आहे, प्रायमरी सेक्टर इकॉनॉमीचं, ते खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतीचं उत्पादन वाढतं, कृषी वाढते, तेव्हा ऑब्व्हियसली बाकीच्या ज्या सगळ्या नवीन नवीन उद्योगधंद्यांचा विकास होतो, त्याचप्रमाणे व्यापार वाढतो. सो हे सगळं या काळात आपल्याला झालेलं दिसतं. सो जे वेगवेगळे कारागीर होते त्यांचा विकास झाला. लोहार, सुतार, कुंभार, सोनार, ठीक आहे, हे सगळे नवीन उद्योगधंदे या काळात निर्माण झाले. सुरुवातीला फक्त पशुपालन होतं, आता हळूहळू बाकी सगळं वाढलं. व्यापार वाढला, वस्तू विनिमय होत होता. नंतर हळूहळू त्याची जागा वेगवेगळ्या प्रकारची नाणी आली. सो कॉइनेज किंवा ज्याला आपण नाणे म्हणतो त्यांची सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांच्या हातात जसा जसा हळूहळू पैसा यायला सुरुवात झाला तसा राजा सुद्धा ऑब्व्हियसली कर घेणार आहे लोकांकडून. सो टॅक्सेशन सिस्टम सुरू झालेली आहे. पूर्ववेदिक काळामध्ये लक्षात घ्या, या आदिवासी जमाती आहेत, तर कोणत्याही प्रकारची थेट कर आकारणी होत नव्हती. लोक स्वतःहून राजाला वेगवेगळ्या गोष्टी भेट म्हणून द्यायचे. पण आता मात्र ऑफिशियल टॅक्सेस किंवा ज्याला आपण बळी अशी संकल्पना वापरतो, सो कर व्यवस्था सुरुवात झालेली आपल्याला दिसते. सो हे सगळे बदल, सामाजिक आणि आर्थिक बदल आपल्याला दिसतात. सो हे सगळं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहू शकताय? ऋग्वेदिक काळापासून उत्तर वेदिक काळापर्यंत अर्धभटक्या, अर्धभटक्या म्हणजे काय, ज्याला आपण असे लोक जे सुरुवातीला पशुपालन करत होते, एका जागी फार काळ स्थिरावत नव्हते. अर्धभटक्या किंवा समतावादी ज्या आदिवासी समाज होता पूर्ववेदिक काळामध्ये, त्याच्यानंतर रूपांतर कृषी प्रधान आणि राज्य संघटित. आता राज्य का म्हणतोय मी, नवीन कन्सेप्ट आलेली आहे. सुरुवातीला जन होते, आता जनपद झालेले आपल्याला दिसतात. सो हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे.